जागतिक अंध सहाय्यता दिनानिमित्त अंधमित्र शुभम चौगुले यांची प्रसाद देसाई यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करत आहोत. श्रोते हो नमस्कार. 15 ऑक्टोबर हा जागतिक अंध सहाय्यता दिन आहे. या अनुषंगानं आज आपण बोलत आहोत दृष्टिदिव्यांग शुभम चौगुले यांच्याशी. यांच्याकडून आज आपण जाणून घेऊया अंध व्यक्तींना नेमकी कोणत्या पद्धतीची सहाय्यता लागते आणि आपण समाजातील एक घटक म्हणून त्यांना कशा पद्धतीने सहकार्य करू शकतो. शुभमजी, पहिल्यांदा सांगा, एखादा दृष्टिदिव्यांग व्यक्ती असेल तर त्याला बाल्यावस्थेत कोणत्या पद्धतीचं सहकार्य लागतं? बाल्यावस्थेत जर बघायला गेलं तर जेव्हा अशी व्यक्ती जन्माला आली आहे हे घरातल्यांना समजते, तर त्यावेळेला घरातल्यांनी सगळ्या प्रथम तर घाबरता कामा नये. घाबरून जायचं नाही, समाज काय म्हणेल, आता कसं होणार, तो कसा जगणार. अगदी 100% सांगतो की अंध व्यक्ती सुद्धा नॉर्मल जीवन अगदी व्यवस्थित जगू शकते. हे सगळ्यात पहिल्यांदा घरातल्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे असं वाटतं. दुसरं, आजूबाजूची जी मुलं असतात तर ह्या मुलांसोबत खेळताना ह्या मुलांना म्हणजे आमच्यासारखे जे अंध असतात तर यांना खेळू दिलं जात नाही. ह्या मुलांना खेळायला घेऊ नका अशा स्वरूपाचं वगैरे सांगितलं जातं. तर असं होऊ नये. समाजानं सुद्धा खच्चीकरण न करता ह्याला दिसत नाही किंवा हा अंध आहे किंवा अजून खालच्या ह्याच्यात सांगायचं झालं तर अंधपेक्षा आंधळा म्हणण्याची एक पद्धत आपल्या भागामध्ये आहे. तर हे कुठंतरी कमी व्हायला पाहिजे असं वाटतं. आणि जेवढं त्या मुलाला छंद वगैरे जोपासता येतील ते जोपासायला दिले पाहिजेत. आणि पालकांनी सुद्धा हे मान्य केलं पाहिजे की हे माझा मुलगा अंध आहे तर तो आहे आणि मला जेवढं त्याला सहकार्य करता येईल तेवढं मी करणारच. आणि जरी आजूबाजूचं कोण काय बोललं तरी पालकांनी त्याला साथ दिली पाहिजे की असू दे, आपण असे आहोत तरी काय अडचण नाही, तू तुझ्या पद्धतीनं चांगलं करून दाखव. हे त्याला सतत सांगत राहिलं पाहिजे, जेणेकरून त्याचं खच्चीकरण होणार नाही, तो मानसिकदृष्ट्या कणखर होईल आणि जास्तीत जास्त पुढे जाईल. माणसाच्या उन्नतीसाठी शिक्षण घेणं फार गरजेचं आहे. तर शिक्षणासाठी नेमकी कशा पद्धतीची गरज पडते आणि समाजातील व्यक्ती दृष्टिदिव्यांग व्यक्तींना कशा पद्धतीने सहकार्य करू शकतात? आता शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अगदी म्हणजे पूर्वीची परिस्थिती आता राहिलेली नाही. अगोदर असं होतं की म्हणजे मी ज्या वेळेला शिक्षण घेत होतो त्यावेळेला मोबाईल नव्हते, सोशल मीडिया नव्हता किंवा ऑडिओ फॉर्मॅटमध्ये CD कॅसेट या माध्यमातून आमच्यापर्यंत ते अभ्यासाचं साहित्य पोहोचायचं. आणि मग आमचेच काही मित्र वगैरे होते की जे आम्हाला वाचून वगैरे दाखवायचे फार मोठ्या प्रमाणावर. अगदी रोजच्या रोज येऊन वाचून दाखवणारे सुद्धा आमचे मित्र आहेत, अनेक जण आहेत. सो असं न होता आता काय झाले की तुम्हाला ऑडिओ फॉर्मॅटमध्ये यूट्यूबवरती प्रत्येक गोष्टी उपलब्ध आहेत. सो त्यामुळे थोड्याफार प्रमाणात स्वतःचा अभ्यास स्वतः करण्यापुरता हे झाले की मला जे वाचायचं आहे, ऐकायचं आहे ते ऐकून करू शकतो. अगोदर ब्रेल लिपीवरती फार अवलंबून राहावं लागायचं वाचनासाठी, साधारण 10वी इयत्तेपर्यंत. आता हे प्रमाण कमी आलंय. ब्रेल शिकणाऱ्यांचं प्रमाण सुद्धा आता थोडंसं कमी झालेलं आहे. म्हणजे नॉर्मल शाळांमध्ये जी मुलं आता शिकायला जातात तर ती फार कमी प्रमाणात ब्रेल शिकतात असं मी ऐकून आहे. तर मला असं वाटतं की ब्रेल लिपी सुद्धा टिकली पाहिजे. आणि ब्रेल लिपी ही अशी लिपी आहे म्हणजे टिंबाटिंबांची लिपी असते, 6 टिंबांवर आधारलेली ही लिपी आहे आणि ज्याच्या माध्यमातून लुई ब्रेल यांनी या लिपीचा शोध लावलेला आहे. आणि ही लिपी आज जगभरात सगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे या 6 टिंबांच्या आधारे जगातली कोणतीही भाषा आपण लिहू आणि वाचू शकतो. आणि यामुळे अंध लोकांना फार मदत होते. तर ही प्रत्येक ठिकाणी शिकवलीही जायला पाहिजे आणि शिकली जायला पाहिजे असं वाटतं. आणि दुसरं म्हणजे आज समाजात रायटर उपलब्ध होणं एक गरजेची गोष्ट झालेली आहे. सर्व ठिकाणी रायटर उपलब्ध होताना प्रॉब्लेम येत आहेत. म्हणजे प्रत्येकाला सांगावं लागतं की या रे पेपर लिहा रे. तर हे कमी होऊ दे आणि प्रत्येकाला रायटर मिळू देत असं वाटतं. म्हणजे ज्या शाळेत जो विद्यार्थी अंध आहे तर त्या शाळेनंच ती जबाबदारी घेऊन रायटर उपलब्ध केले तर जास्त बरं होऊ शकतं. म्हणजे जेणेकरून एखादा अंध मित्र म्हणून काम करणारा माणूस किंवा संस्था जाऊन रायटर शोधून ते दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यापेक्षा त्या शाळेतच रायटर उपलब्ध झाले तर धावपळ कमी होईल आणि त्या विद्यार्थ्याला रायटर असं करत अभ्यासाचा ताण जास्त येण्याऐवजी रायटर त्याच शाळेत उपलब्ध झाल्यामुळे त्याला अभ्यास करणं सोपं जाऊ शकते. तर शुभम, रायटर म्हणून एखाद्या व्यक्तीला काम करायचं असेल तर नेमकी पात्रता काय लागते? रायटर म्हणून काम करताना आता शासनाचे असे नियम आलेले आहेत नवीन. म्हणजे अगोदरपासून हे होतंच, पण आता सगळ्या परीक्षांसाठी हे बंधनकारक केले गेले. ते म्हणजे आपण ज्या वर्गात शिकतोय किंवा आपण जी परीक्षा देणार आहोत
तर त्या परीक्षेपेक्षा तो रायटर खाली असला पाहिजे. म्हणजे आता समजा मी 12वीची परीक्षा देत असेल तर रायटरनं 11वीत असणे बंधनकारक आहे किंवा त्यापेक्षा खाली असेल तरी सुद्धा चालेल. किंवा एखादा BAचा पेपर लिहिणार आहे, BA लास्ट इयरचा, तर तो BA सेकंड इयरला किंवा त्याच्या अलीकडच्या वर्गात शिकत असणं आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे त्याला व्यवस्थित वाचता येत असणं आणि त्याला व्यवस्थित लिहिता येणं गरजेचं आहे. म्हणजे रायटर म्हणून व्यक्ती ती काम करू शकते. महत्वाचं म्हणजे आता मी रायटरचा क्रायटेरिया सांगितला की रायटर कसा असावा किंवा रायटरकडे काय असणं अपेक्षित आहे रायटर म्हणून काम करण्यासाठी. दुसरं असं की समाजातील पालकांनी पहिला तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या व्यक्तींना रायटरची आवश्यकता असते आणि माझा मुलगा किंवा माझी मुलगी पेपर लिहू शकते हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर बाबा तू पेपर लिहायला जा असं त्यांनी समोरच्या जो आपला मुलगा मुलगी आहे त्याला सांगितलं पाहिजे की जा पेपर लिही. कारण हे सध्याच्या घडीला जास्ती महत्वाचं आहे. कारण मी ज्या वेळेला रायटर शोधायला आता समाजात जातो त्यावेळेला खूप प्रॉब्लेम येतात. अगदी पालकच सांगतात की नाही कशाला जातोस, तसलं काय करायचं नाही, पैसे बिसे मिळत असतील तर कर. ऐवजी असू दे, अरे हे एक आपलं सामाजिक बांधिलकीचं काम आहे, आपल्याकडे डोळे आहेत तर त्या डोळ्यांचा पुरेपूर आपण वापर करूया असं म्हणून जर पालकांनीच विद्यार्थ्यांना हे काम करायला सांगितलं मुलाला स्वतःच्या की जा आणि लिही पेपर, तर अजून सहाय्यता चांगली होऊ शकते आणि त्या मुलाला त्रास कमी होऊ शकतो असं वाटतं. तर शुभम, समवयस्कर मित्रांकडून एखाद्या दृष्टिदिव्यांग व्यक्तीला काय मदत लागते? समवयस्कर मित्रांकडून म्हणजे लहान असल्यापासूनच्या जर गोष्टी सांगायचं झालं तर लहान असताना मी जसं मगाशी बोललो तसं की आपल्या बरोबरचा मित्र हा आपला आहे. म्हणजे साधारण 3-4 वर्षापर्यंत हे होत असतं की समवयस्क मित्र हे असं नाही की मिसळत नाहीत, सगळ्यांनाच घेऊन खेळत असतात, पण नंतर हळूहळू ते कमी होत जाते. तर हे कमी व्हायला नाही पाहिजे. आपल्या समाजाने हे स्वीकारलं पाहिजे किंवा समाजातील इतर व्यक्तींनी त्यांना सांगितलं पाहिजे की खेळ रे, त्याला पण सोबत घे, हे व्हायला पाहिजे. त्यानंतर दुसरं, कामाच्या ठिकाणी आज मी अनेक सेक्टरमध्ये जात असतो तर तिथं सुद्धा हे लिमिटेशन येतं की म्हणजे समोरच्या व्यक्तीसोबत वागताना तर हे व्हायला नाही पाहिजे. मी जाऊन त्याच्यासोबत कसा वागतो हे बघितल्यानंतर समोरचा व्यक्ती माझ्यासोबत व्यवस्थित वागण्याऐवजी समोरच्या व्यक्तीनं सुद्धा अगोदर सुरुवात केली तर ते जास्त चांगलं होईल. तर प्रत्येकानंच एकमेकांसोबत जेवढं शक्य आहे आपल्याला तेवढं सहकार्याची वागणूक जर दिली, समानता अशी आपण म्हणूया, म्हणजे खाताना या खाऊया, जाताना या जाऊया अशा स्वरूपाचं, तर ते जास्त बरं होऊ शकतंय. म्हणजे मी सांगितलं अरे करूया काय रे, मला जरा सोडतोच काय रे, मग नाही तर मी सोडू का, मी करू का, असं सुद्धा झालं तर जास्त बरं होऊ शकतंय. अच्छा, आता समाजात नोकरी देताना हा एक खूप मोठा विषय झालेला आहे. कारण मी खरं सांगतो, मागच्या 2-2.5-3 वर्षापासून अंध व्यक्तींना तात्पुरती मदत नको तर चांगला जॉब शोधूया हा उपक्रम चालवतोय. त्या माध्यमातून खूप फिरलोय मी, अगदी दौंड एरियापर्यंत जाऊन आलोय, पण खूप कमी लोक आहेत जी दादा आपण हे करूया एवढं म्हणतात, पण प्रत्यक्षात फार आपल्या भागात अजून जागरूकतेची गरज आहे. मी या माध्यमातून सर्वांनाच आव्हान करतो की ज्यांना ज्यांना शक्य आहे, अंध व्यक्तींना टेलिकॉलिंगचं काम असेल, सोशल मीडिया हँडलिंगचं काम असेल, पॅकिंग असेल, तर खरोखर उपलब्ध करून द्या. कारण हे फार गरजेचं आहे असं एक या निमित्तानं आव्हान करायचं आहे. आणि दुसरं, आता अंध कलाकार असतात किंवा गरजू आपले काही विक्रेते अंध आहेत मंदिरात वगैरे असणारे, तर यांच्याकडून असं आव्हान करायचं आहे की तुमचं ज्या वेळेला वाढदिवस आहे किंवा घरातलं अजून काही कार्य आहे तर अशा वेळेला या व्यक्तींना जर तुम्ही मदत केली किंवा अंध व्यक्तींचा एखादा छोटा ऑर्केस्ट्रा तुमच्या कार्यक्रमांमध्ये ठेवलात तर जास्त बरं होऊ शकतंय. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर GST विभाग कोल्हापूर यांच्या माध्यमातून सुनीता थोरात मॅडम यांनी आम्हाला मागच्या वर्षी संधी दिलेली. GST विभाग कोल्हापूर इथं 2 कार्यक्रम, शासकीय कार्यक्रमांमध्ये अंध व्यक्तींचा उदरनिर्वाहासाठी 2 कार्यक्रम दिले. त्यानंतर आपल्या अंध व्यक्तींना मोठ्या हॉटेलमध्ये जेवण कसं असते हे फील करण्यासाठी आदरणीय समरजित थोरात सर यांनी GST विभाग कोल्हापूरला हे जॉईंट कमिशनर आहेत, तर त्यांनी सुद्धा आम्हाला अंध व्यक्तींना मोठ्या हॉटेलमध्ये 10 अंध व्यक्तींना घेऊन गेलो होतो आम्ही आणि तिथं त्यांच्या कुटुंबियांसह त्यांना जेवण्याचा आनंद दिला की हे मोठं हॉटेल आहे, इथं हे जेवण आहे, अशा प्रकारे खायचं. हे सगळं ते स्वतः एवढे जॉईंट कमिशनर असून आम्हाला सांगत होते. सो मी असं नाही म्हणत की आम्हाला हेच द्या, पण जेवढं शक्य आहे तेवढे अंध व्यक्ती, कलाकार किंवा हे गरजू जे आहेत यांच्यासाठी ज्या समाजातील व्यक्तींना मदत करणं शक्य आहे, त्यांचा दिवस गोड करणं शक्य आहे, त्यांनी नक्कीच करावा असं मला वाटतंय. अनेक वेळा प्रवासाचा योग येतो, तर प्रवास करताना
इतर प्रवाशांकडून कोणत्या पद्धतीचं सहकार्य लागतं? प्रवास करताना बऱ्याच अडचणी येत असतात. आता मॅप आल्यामुळं खरं म्हणजे प्रवास फार सोपा झाला आहे असं मला वाटतंय. कारण मॅपमुळं काय झालं की मी ज्या एरियात मला जायचं आहे त्या लोकेशनपर्यंत तरी जाऊ शकतोय मॅप लावून. मग ते डावीकडे वळा, उजवीकडे वळा, अगदी मॅप आपल्याला सगळं सांगत असतो. फिरवून फिरवून का होईना, पण कुणाला न विचारता मी 5 मिनिटाचा अंतर 10 मिनिटात का होईना पण पूर्ण करू शकतोय. सहप्रवासी ज्या वेळेला आपल्यासोबत असतात तर त्यांच्याकडनं माझी एक अपेक्षा काय असू शकते की आता समजा मी बसमधून चाललोय, एसटीतून चाललोय, तर मला निदान वरती चढायला तरी जागा दिली पाहिजे. दुसरं, जर ज्यांना उभं राहणं शक्य नाही, मग त्या अंधांमध्ये सुद्धा अशी काही लोक आहेत, तर त्यांना बसायला जागा दिली पाहिजे. आणि एखाद्याने सांगितलेलं असते की मला स्टॉप आल्यानंतर सांगा, दाखवा. तर स्टॉप आल्यानंतर ज्याला उतरायसाठी हेल्प करणं की हा दादा तुमचा स्टॉप आलाय, तुम्ही उतरा, हे सांगणं सुद्धा जर समाजानं केलं तर जास्त बरं होऊ शकते. कारण अनेकदा असं होतं की मी सांगून बसतोय बाजूच्याला, दादा हा स्टॉप आल्यानंतर सांगा, पण बाजूचा माणूस तो स्टॉप गेल्यानंतर स्वतः उतरून जातोय पण मला सांगायलाच येत नाही की दादा हा तुमचा स्टॉप आलाय. म्हणजे मी एक हुशार आहे किंवा मला सगळ्या गोष्टींची जाणीव आहे म्हणून मी सगळीकडे बघून आजूबाजूच्या अजून 4 लोकांना विचारून उतरेन. पण माझे काही असे मित्र आहेत की ज्यांना एकाच माणसाला सांगायचं माहिती असते की बाजूच्याला, जो माझ्या बाजूला बसलाय, दादा जरा हे आलं की सांगा हा. त्याचा स्टॉप अलीकडचाच असल्यावर तो उतरून जाणार आणि हा मात्र पुढं तसाच बसून राहतो. त्यामुळे मला असं वाटतं की प्रवासात हा एक मुद्दा आहे की मदत केली पाहिजे चढता उतरताना, आणि रस्ता क्रॉस करून देताना सुद्धा मदत केली पाहिजे की मला रस्ता क्रॉस करून द्या म्हणून एखादा जर म्हटला तर रस्ता क्रॉस करून दिला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे रस्ता क्रॉस करून देताना एक बाब आपण हायलाईट कशी करू शकतोय, तर ज्याच्या हातात पांढरी काठी आहे, ज्याला वर 3 पांटे आणि खाली एक लाल असा माणूस दिसल्यानंतर बरेच जण मला विचारायला येतात की दादा मी तुम्हाला पलीकडे सोडू का. तर असं व्हायला पाहिजे की चला, एखादा माणूस स्वतःहून ज्या वेळेला विचारायला येतो ना की तुम्हाला मी सोडू का, त्यावेळेला फार बरं वाटतंय. ह्याचं प्रमाण अजून वाढलं तर जास्त बरं होऊ शकतंय. कारण आपल्या कोल्हापूर आणि आसपासच्या भागात बरेच अंध आहेत जे एकटे प्रवास करतात आणि त्यांना ह्याची फार गरज पडते. एखाद्या दृष्टिदिव्यांग व्यक्तीच्या आयुष्यात सफेद काठीचं काय महत्व आहे? खरं म्हणजे आज जागतिक पांढरी काठी दिवस आहे, तर सर्वांना जागतिक पांढरी काठी दिवसाच्या आणि अंध सहाय्यता दिवसाच्या भरभरून शुभेच्छा माझ्या सर्व मित्रांना. आणि पांढरी काठी हा म्हणजे अगोदर वेगळी छडी घेऊन लोक जात येत होती. आता या पांढऱ्या काठीचं कसं असतं की एक पाऊल टाकण्या अगोदर दुसऱ्या बाजूला ती काठी पुढे टेकवून बघायची आणि मग ती पुढं पाऊल टाकायचं, म्हणजे जेणेकरून पुढं काय अडथळा असेल तर आपल्याला जायला लागू नये किंवा आपण कुठल्या खड्ड्यात वगैरे न पडता आपल्या सुरक्षित स्थळी जाऊ शकतो. असं ह्या पांढरी काठीचा वापर अंध व्यक्ती करतात. शुभम, अनेक अंध व्यक्ती सध्या नोकरी व्यवसाय करतायत, तर या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अन्य सहकाऱ्यांकडून काय अपेक्षा आहे? सहकार्य असं की एक म्हणजे तोच आपल्यासारखाच आहे हे सगळ्यात पहिलं लक्षात घ्यायला पाहिजे असं मनापासून वाटतं. असं होतंय की आपल्याबरोबरचा हा माणूस आहे, काम करतोय, बरोबर आहे, पण त्याला कामापुरतंच बोलवणं, कामापुरतंच काम सांगणं असं व्हायला नाही पाहिजे. तो सुद्धा आपल्यातलाच एक आहे याची जाणीव समोरच्यांनी ठेवायला पाहिजे असं वाटतं. आणि दुसरं म्हणजे अंध व्यक्तींनी सुद्धा काम करताना आपल्या बरोबर ज्या व्यक्ती आहेत तर त्यांना आपण काय करू शकतो याची जाणीव सुद्धा करून द्यायला पाहिजे की हे बघ मला हे जमतंय, हे मी करू शकतोय. कारण आत्ताचा जमाना असा आहे की मी जोवर दुसऱ्याला दाखवत नाही की हे बघ मला हे जमतंय, तोवर तो माणूस सुद्धा आपल्याकडे बघत नाही. जोवर मी दाखवत नाही की मला काय जमतंय तोवर समोरचा माणूस हे मान्य करत नाही की हा हे करू शकतोय. तर अंध व्यक्तीने सुद्धा हे केलं पाहिजे की हे बघ हे मला जमतंय, मी हे करतो, मी हे करतो असं म्हटलं पाहिजे. आणि समोरच्यानं सुद्धा त्याचं एखाद्यानं हे केलं ना हा, तर मग ते अंध असो नाही कोणीही, पण जर ते केलं तर हा हे केलं असं म्हटलं पाहिजे. त्यातला समानतेची वागणूक दिली पाहिजे, तरच एखादा अंध व्यक्ती सुद्धा चांगल्या पदापर्यंत पोहोचू शकतोय असं वाटतंय. इतर सहकाऱ्यांसोबत हाही आपला एक सहकारी आहे आणि तो देखील आपल्यासारखंच उत्तम काम करतोय, ही भावना देणं गरजेचं आहे. अगदी अगदी दृष्टिदिव्यांग व्यक्ती व्यावसायिक शिक्षण घेतात का, किंवा व्यावसायिक शिक्षण घेणं गरजेचं आहे का? हो, म्हणजे दृष्टिदिव्यांग व्यक्ती ज्या आहेत तर त्या सर्व प्रकारचं शिक्षण आता बऱ्यापैकी घेतात. म्हणजे उदाहरणार्थ हस्तकलेच्या वस्तू बनवणं, त्यानंतर संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत, म्हणजे संगीताचे क्लासेस वगैरे घेणारे सुद्धा आहेत. त्यानंतर मार्केटिंग क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर आता अंध व्यक्ती आहेत. आपल्या इथं महालक्ष्मी मंदिर परिसरात बरेच अंध व्यक्ती बऱ्याच वस्तू विक्री सुद्धा करतात. कॅलेंडर असतील, खेळणी असतील,
अजूनही काही पुस्तकं असतील देवाच्या मंत्रांची वगैरे. तर हे सुद्धा एक स्किल आहे की त्या सगळ्या वस्तू एका मार्केटमधून विकत घेणं, त्यानंतर त्या प्रत्येक वस्तूला हे कितीला, हे कितीला, हे सगळं लक्षात ठेवणं आणि त्या वस्तूच्या स्पर्शावरून ती वस्तू समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं की हे बघ हे एवढ्याला आहे, हे कितीला आहे. गडबड असत्या अशा वेळेला सुद्धा देणं सुद्धा एक स्किल आहे आणि हे असंच हे स्किल येत नाही, तर ते शिकतात अगोदर प्रत्येकजण आणि त्यानंतर हे व्यावसायिक ज्या गोष्टी आहेत तर ते खूप छान पद्धतीनं आता मंदिर परिसरात अंध व्यक्ती काम करत आहेत सगळ्या. सवलत मिळते म्हणून एखाद्या ठिकाणी खरेदी करण्यापेक्षा सहकार्य होईल या हिशोबानं दृष्टीदिव्यांग व्यक्तीकडून खरेदी करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. म्हणजे आता वर्षाचं कॅलेंडर तर त्यावेळेला अनेक जण कॅलेंडर नवीन घेतात, तर मॉलच्या ऐवजी हे दृष्टीदिव्यांग आपले मित्र आहेत तर हे जी विकतात महालक्ष्मी मंदिर परिसरात आणि अन्य ठिकाणी सुद्धा, तेवढे जास्तीत जास्त लोकांनी अंध व्यक्तींकडून ही कॅलेंडर घ्यावी या माध्यमातून मला सांगावंसं वाटतंय. कारण ह्या सीझन पुरते अनेक जण बाहेर पडतात स्वतःच्या मेहनतीनं, घरापासून ते त्या कॅलेंडर विक्रीच्या ठिकाणापर्यंत येऊन कॅलेंडर विकून परत घरापर्यंत जाणं खरोखरच फार अवघड असतं. दिवसभर उन्हात सुद्धा उभे राहणारे अनेक मित्र आहेत, तर यांच्या कुटुंबाला खूप मोठी मदत होत्या. अनेक जण घेतात सुद्धा, पण जे घेत नाहीत त्यांना सुद्धा या माध्यमातून सांगायचं आहे की नक्की खेळणे असतील, कॅलेंडर असेल, जे काही हे अंध व्यक्ती विकतायत त्यांच्याकडून नक्की घ्या. या पैशाचा चुकीचा वापर होणार नाही याची खात्री, कारण हे स्वतःच्या उदरनिर्वाहासाठीच वापरणार, त्यामुळे नक्की या लोकांकडून तुम्ही घ्यावं ह्या माध्यमातून मला सांगायचं आहे. एखाद्या दृष्टीदिव्यांग व्यक्तीला व्यवसाय करताना नेमक्या कोणत्या अडचणी येतात आणि समाजातील आपल्या लोकांनी त्यांना कशा पद्धतीने सहकार्य केलं पाहिजे? व्यवसाय करताना पैसे ओळखताना आता नोटा जरा नवीन आल्यात, मग आधी कसं नोटांमध्ये फरक होता, ही नोट एवढ्याची तर त्याच्यापेक्षा मोठी नोट असेल तर ती जरा लांबडी, ही जरा बारकी, असं एक काहीतरी क्रायटेरिया होता. तर आता काय झाले की सगळ्या नोटा साधारण एकसारख्या आहेत, तर हे ओळखताना थोडंसं अवघड जाऊ नये म्हणून शासनाने नोटा नावाचं एक ॲप डेव्हलप केलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून नोट कितीची आहे हे सहजासहजी आपण ओळखू शकतो. आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर नोट धरली ते आपल्याला बोलून सांगतं ही एवढ्याची नोट आहे. गर्दीच्या वेळेला हे शक्य नसतं की हां अरे ही नोट कितीची आहे, थांबा जरा कॅमेरा काढतो बघतो, असं नाही होऊ शकत. तर त्यामुळं समोरच्या व्यक्तीनं न फसवता दादा ही नोट एवढीची आहे असं सांगून समोरच्याला पैसे दिले तर बरं होऊ शकतं. आणि ऑनलाईन पेमेंटच्या बाबतीत मात्र अंध व्यक्ती जागरूक आहेत. म्हणजे त्या काय करतात की आता एखाद्यानं स्कॅन करून पेमेंट केलं तर त्यांच्याकडे गुगल पे, फोनपेचे जे काही हे आहेत साऊंड ऐकायला येतो त्यांना की हां रुपीज एवढं पेमेंट तुमच्या खात्यात आलंय किंवा काय. त्यामुळं हा एक फरक आहे की म्हणजे ऑनलाईन पेमेंट आता सोपं झालंय, पण ऑफलाईन नोटा ओळखणं थोडंसं अवघड झालंय. म्हणजे गर्दीच्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्यांना हा थोडासा प्रॉब्लेम आहे की गर्दी असताना नेमक्या नोटा ओळखायच्या कशा, एवढंच. आधुनिक तंत्रज्ञानाचा दृष्टीदिव्यांग बांधव कशा पद्धतीनं वापर करतात? आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे आता सगळ्यात जास्त वापर जर आम्ही स्वतः कशाचा करत असेल तर मोबाईलचा. आणि मोबाईलचा फार मोठा फायदा आहे ते म्हणजे टॉकबॅक म्हणून एक सॉफ्टवेअर असतं आपल्या मोबाईलमध्ये, आधीपासूनच ते ॲप आहे. तर हे ॲपच्या माध्यमातून आपण टॉकबॅक जर मोबाईलमध्ये ऑन केलं, प्रत्येकानं चेक करू शकता. सेटिंगमध्ये गेल्यानंतर ॲक्सेसिबिलिटीमध्ये जाऊन टॉकबॅक नावाचा एक ऑप्शन मिळतो. पण तो चालू केला की आपल्याला बंद करणं अवघड जातं, कारण प्रत्येक गोष्टीला डबल टॅप करावं लागतं. मग ते सॉफ्टवेअर वगैरे मारायला म्हणून दुकानदार जास्त पैसे घेतात, ते बंद करणं अंध लोकांना जमतं. तर डबल टॅप केल्याशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही. तर ह्या मोबाईलमुळं आज जाहिराती लिहिणं, मी स्वतः आता कंटेंट लिहितो, जे काही जाहिराती वगैरे असतील त्याचं थोडं बहुत, आणि टेलिकॉलिंग या मोबाईलच्या माध्यमातूनच मी आता करतोय. आणि प्लस जेवढं मला शक्य आहे या माध्यमातून करायचं ते मी अंध व्यक्तींबद्दल सुद्धा शुभम सोनिया सुभाष या नावानं जेवढं मला लिहिणं शक्य आहे समस्यांबाबत ते सुद्धा सध्या लिहितो आहे या मोबाईलच्याच माध्यमातून. तंत्रज्ञान फार महत्त्वाचं बनलंय एकंदर माझ्या लाईफमध्ये, कारण जर हा मोबाईल नसता तर आत्ता जिथं मी आहे तिथं पोचू शकलो नसतो, एवढं नक्की. मोबाईलमुळं जगण्याकडे नवा दृष्टिकोन मिळाला असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर, खरी गोष्ट आहे.
शुभम, सध्या तंत्रज्ञानाचं युग आहे असं म्हणतात. दृष्टिदिव्यांग बांधव नव्या तंत्रज्ञानाचा कसा वापर करत आहेत? सध्या तंत्रज्ञानामुळे जगणं सोपं झालं आहे. अगदी खरी गोष्ट आहे. कारण पुस्तकं वाचण्यापासून सगळ्या गोष्टींसाठी आता मोबाईलचा वापर मी करतोय. बऱ्याच गोष्टी मोबाईलमुळे सोप्या झाल्यात. मी स्वतः अंध व्यक्तींच्या व्यथा मोबाईलमुळे सर्वांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवू शकतो आहे. शुभम सोनिया सुभाष या नावानं लिहितो. आणि ह्या तंत्रज्ञानामुळं काय झालंय की माझी व्यथा इतरांपर्यंत पोहोचवायला मला दुसऱ्याकडे जाण्याऐवजी मी स्वतः सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवू शकतोय. आणि अनेक अंध व्यक्ती एक सोशल मीडिया हँडल करण्याचं काम हे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सुद्धा करतायत. टेलिकॉलिंग सुद्धा अनेक जण करतायत. तंत्रज्ञानामुळे जगणं आमचं खूप सोपं झालंय, एवढं नक्की. दृष्टिदिव्यांग व्यक्तीला छंद किंवा इतर काही गोष्टींची आवश्यकता असते, जेणेकरून मनोरंजन होईल आणि इतर लोकांसारखं जगता येईल. छंद जोपासण्यासाठी समाजाकडून नेमकी तुम्हाला काय आवश्यकता आहे? छंद जोपासण्यासाठी आता बघा, मी स्वतः अंध असताना सुद्धा ट्रेकिंग करतो, वेगवेगळ्या गडांना भेटी देत असतो. आणि वरती चढताना खाली उतरताना अनेक जण हे सल्ले देतात. म्हणजे मागे आता आम्ही 30 लोकांना विशाळगडला घेऊन गेलो होतो. ज्यावेळेला आम्ही ट्रेक करायचा हे ठरवलं, पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं अंधांचं ट्रेकिंग असं आम्ही त्याला नाव दिलेलं. आणि जेव्हा मोठ्या ट्रेकर्सकडे गेलो की दादा आम्हाला असं असं करायचं आहे, तर त्यावेळेला ते काय म्हणाले, अहो कशाला चाललायसा विशाळगडला, ती राहून दे, तुम्ही सरळ काय करा, पन्हाळ्याला जावा, पन्हाळ्यावर गाडी जात्या, निवांत खाली उतरा, सगळं दाखवा पोरासनी आणि परत घेऊन या. त्याऐवजी मी काय म्हणतो की आम्हाला सुद्धा खालीवर करायचं आहे, त्या दगडांमधून जायचं आहे, शिवाजी महाराज कसे गेले आले हे फील करायचं आहे. तर हे करायचं असेल तर आम्हाला स्वतः सुद्धा जायला हवं. आणि त्यासाठी मग आम्ही काय केलं की स्वतःच आमच्या आसपासच्या मित्रांना घेऊन गेलो आणि मित्रांनी सुद्धा छान गड वगैरे आम्हाला दाखवला. आणि सांगायला आनंद होतो की येत्या दिवाळीनंतर 2च दिवसात मावळा प्रतिष्ठान म्हणून एक ग्रुप आहे आमच्या गावाच्या आसपासचा, राहुल गणमाळे आणि त्यांची टीम. तर यांच्या माध्यमातून 10 अंध लोकांना आम्ही रायगड, प्रतापगड इकडे घेऊन जाणार आहोत आणि प्रत्येक गोष्ट हाताने दाखवणार आहोत की हे इथं असं आहे, हे दगड असा आहे, हा कठडा असा आहे. त्यासाठीचं डिझाईन करायला खास त्यांची टीम जाऊन आली आहे. आणि आता आम्हाला ते 10 लोकांना नेऊन दाखवून आणणार आहेत की नेमकं महाराजांचं ते वैभव त्यावेळेचं आणि आता ते बघताना कसं वाटतंय हे सगळं अंध लोकांना दाखवायला सुद्धा एक समाज आता तयार व्हायला लागलाय. ही जागरूकता होणं अगोदर गरजेचं आहे की अंध लोक हे करू शकतात. आपल्या भागात माहीतच नाही की अंध लोक ट्रेक करू शकतात, अंध लोक स्विमिंग करू शकतात, अंध लोक अजून ज्या ज्या काही गोष्टी असतील तर त्या करू शकतात. हे अगोदर अंध लोकांनी सुद्धा जागरूक केलं पाहिजे की हे आम्ही करू शकतो. त्यानंतरच समाज आपल्याला हेल्प करू शकतो. आणि ज्यावेळेला आम्ही समाजाकडे जातो तेव्हा समाजानं फक्त एक गोष्ट करायला पाहिजे की समाजातील ज्या व्यक्तींकडे आम्ही जातो त्यांनी सहकार्याची भावना ठेवली पाहिजे. नाहीतर हां तुम्हाला इथं जायचं आहे ना, चला आपण जाऊया, असं जर म्हटलं असतं तर जास्त बरं पडू शकतं असं वाटतंय. दृष्टी नाही पण जगण्याचा नवा दृष्टिकोन आहे असं म्हणायला हरकत नाही. अतिशय दिलखुलास गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद.